तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल शरीर मंत्र मध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की गुडघेदुखीतील त्रास म्हणजे गुडघेदुखीवरील त्रास आणि त्यावर आपण घरगुती उपाय काय करू शकतो किंवा घरच्या घरी तुमच्या गुडघ्याला आराम कसा देऊ शकतो। तुमच्या गुडघ्यावर आलेली सूज किंवा तुमचे गुडघेच्या ज्या वेदना असतील ते तुम्ही घरच्या घरी कसे थांबवू शकता। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की आपण जर पायऱ्या चढायला लागलो किंवा उठताना किंवा बसताना, समजा आपण कुठं एसटीमध्येही प्रवास करायला लागलो तर आपल्या गुडघ्याला खूप इजा होते, म्हणजे गुडघे आपले सतत दुखत असतात। किंवा समजा जर तुम्ही कुठं असं लांब चालायला गेलात तर तुमच्या गुडघ्यावर सूज येणे हा प्रकार घडून येतो मित्रांनो। तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासाठी घरगुती उपाय घेऊन आलेलो आहे याच्यावर पण। आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी तुम्हाला यामध्ये 2 उपाय सांगणार आहे, ते तुम्ही घरच्या घरी केले तर तुमचे जे गुडघे असतील किंवा जे सांधेदुखी असतील ते पूर्णपणे थांबणार आहे आणि तुम्हाला एक 15 दिवसांमध्ये त्याचा रिझल्ट दिसून येणार आहे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे। मी तुम्हाला फक्त 2 उपाय सांगणार आहे, खूप लहान आहेत ते पण, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पहा। आणि तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या आहारामध्ये दालचिनी, लवंग, आलं, हळद आणि जिरे याचा जर वापर केला तुमच्या आहारामध्ये तर तुमच्या जी गुडघ्याची जी लवचिकपणा आहे किंवा जो गुडघ्याच्या मधला जो गॅप असतो, त्या जिथं तुम्हाला सूज येते किंवा वेदना होतात तिथं तुम्हाला आराम मिळेल। म्हणजेच जर तुम्ही आहारामध्ये दालचिनी, लवंग, जिरे आणि हळद हे 4 पदार्थ जर खाल्ले तर तुमच्या आहारामध्ये जे गुडघ्याला जे आपल्याला जीवनसत्व मिळत असतं त्या जीवनसत्वात वाढ होते आणि तुमचं जे गुडघ्यावरची सूज असेल किंवा जे वेदना असेल ते पूर्णपणे थांबले जातात। तर मित्रांनो, हा झाला यातील पहिला उपाय। आता दुसरा उपाय आपण लवकरच पाहूयात। तर तुम्हाला काय करायचंय, मेथीचं दाणं, सुंठ आणि हळद ही समप्रमाणात म्हणजे सगळे सारखंच घ्यायचं आणि ते मिक्सरमध्ये करायचं बारीक। ओके, मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर ते एका छोट्याशा डब्यात भरून ठेवायचं। मग सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा असं तुम्ही ते गरम पाण्यामध्ये घेऊ शकता। त्याने तुमचे जे गुडघे असतील, जी गुडघ्याला झीज आली असेल किंवा ठिसूळपणा वाढलेला असेल ते पूर्णपणे कमी होईल। आणि मेथीच्या जर तुमच्या घरी मेथीचे अंकुरलेली दाणे असतील तर तुम्ही ते सकाळ सकाळ उठल्यानंतर खाल्ले पाहिजे, कारण ते जे तुमची गुडघ्याला झालेली झीज आहे ती भरून काढण्यास खूप मदत करते। तर मित्रांनो, हे झाले आपले 2 उपाय। तर मित्रांनो, हे उपाय तुम्ही कंटिन्युअसली 15 ते 20 दिवस जर केले तर तुम्हाला लगेच फरक जाणवून येईल। जर मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे याचा फरक जाणवायचा असेल, म्हणजे पूर्णपणे याचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला हे जे 2 उपाय मी सांगितले ते तुम्हाला जवळजवळ 2 महिने केले तर तुमचा जे पूर्णपणे गुडघ्या दुखीचा त्रास, सांधेदुखीचा त्रास हा पूर्णपणे कमी होईल। आणि मित्रांनो, हे उपाय करत असताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे की तुमचं जे वजन आहे ते तुम्हाला नियंत्रित ठेवायचं आहे। दुसरी काळजी ही घ्यायची आहे की उठल्यानंतर सकाळी तुम्हाला रोज व्यायाम करायचा आहे। तुम्ही जेवल्यानंतर शतपावली केली पाहिजे, जेवल्यानंतर लगे झोपायचं नाही। ओके, आणि हे उपाय सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही नियमित करू शकता। मित्रांनो, आपला हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी नवीन आणि असेच मजेदार व्हिडिओ घेऊन येत असतो। मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्कीच करून टाका, कारण असं केल्याने मला पण व्हिडिओ बनवायला म्हणजे उत्सुकता आणि एक एनर्जी मिळते की आपल्यासोबत पर्यवेक्षक आहे जे म्हणजे आपल्यापासून लोकांना फायदा होत आहे असं मला माझ्या मनाला समाधान वाटेल। मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना गुडघेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास आहे। तर मिळूयाच अशा नवीन इंटरेस्टिंग दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला कोणता आणि दुसरा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। तर मित्रांनो, धन्यवाद।